बदलापूर शहरापासून बदलापूर गाव, कान्होर व इतरही अनेक ग्रामीण भागांना जोडणारा उल्हास नदीवरील पूल कित्येक वर्ष जुना आहे आणि आता याच पुलाच्या बाजूला असणारे कठडे देखील तुटले आहे। त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता येथे वर्तवली जाते। त्यातच नवीन पुलाचं काम देखील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। यासोबतच सध्या हे काम रखडलेलं आहे। या तुटलेल्या पुलावरून कित्येक वेळा वाहनांबरोबरच अनेक शालेय विद्यार्थी, पादचारी, नागरिक, प्रवासी प्रवास करतात। त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केलाय। उल्हास नदीवरील जुन्या पुलावर गेले कित्येक वर्षानुवर्ष नागरिक प्रवास करतात, परंतु या पुलावरील फुटपाथवर पादचारी नागरिकांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता नगर परिषदेच्या माध्यमातून केबल व इतरही वीज वाहिका टाकून फुटपाथ अडवला गेला असल्यामुळे पादचारी नागरिकांना चालण्यासाठी जागाच ठेवलेली नाहीये। सुप्रीम कोर्टाने रस्त्यावर नागरिकांचा तेवढाच अधिकार असल्याचं जरी सांगितलेलं असलं तरी सुद्धा इथे मात्र तसं दिसून येत नाहीये। प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक नसलेली सर्व कामं शहरात होताना दिसतात। मग ते चांगले डांबरी रस्ते जास्त पैसे घालून कॉन्क्रीटचे करणे असो किंवा नाल्यावर स्लॅब टाकणे, तसेच धूळ नियंत्रणासाठी सुद्धा 3 कोटीची कामं मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी स्वतः घेतलाय। परंतु नागरिकांना आवश्यक असणारी कामे मात्र रखडलेली दिसून येतात। मग ते नवीन पुलाचं काम असो किंवा जुन्या पुलाचा पडलेला कठडा। आता प्रशासनाला या संदर्भात कधी जाग येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरेसह प्रिया देशमुख, आपले बदलापूर।